समारंभासाठी या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करून गेले 2 दिवस हा महोत्सव ज्यांच्यामुळे आम्ही यशस्वी करू शकलो ते आमचं कुंभोर्लेवासी सर्व गाव यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ दे. कारण गेले 2 दिवस आपण आपलं स्वागत करतोय, पण त्यांचं स्वागत करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच आमचे गटशिक्षणाधी सन्माननीय यांनी आम्हाला सूचना दिली आहे की आता आमचं स्वागत राहू दे. आता स्वागत असेल तर या कुंभोर्लेवासियांचं. यासाठी माझ्याकडे लिस्ट आमचे या ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय उदयजी गावकर यांनी दिलेली आहे. त्यानुसार मी नावं वाचतोय, पटकन त्यांनी पुढे यायचंय. आमच्या मान्यवरांच्या हस्ते आपला सत्कार होईल. यामध्ये सन्माननीय शैलेशजी फाळके ग्रामपंचायत कुंभोर्ले कर्मचारी यांनी आपल्याला बहुमोल अशी देणगी मिळवून दिली, त्याबद्दल त्यांचा आपण सत्कार करत आहोत. मी शैलेशजी फाळके यांना विनंती करतो पटकन व्यासपीठावर यायचे. त्यानंतर मारुती बाईत, त्यानंतर सन्माननीय प्रज्वल गायकवाड. या ठिकाणी या कार्यक्रमाचं आपल्याला युट्यूबचं सूत्रसंचालन आणि लाईव्ह आपल्याला ते आता बहुमोल असं पाहायला मिळणार आहे आयुष्यभर हे क्षण, असं आमच्या प्रज्वल गायकवाड यांनी यासाठी जोरदार टाळ्या होऊ देत. थांबा, त्याचा फोटो मीच काढतो. मला फक्त सांग कसा काढतात ते. तुझा काढतो मोबाईल मध्ये काढा. मोबाईल मध्ये ह्याच्यात काढतो. छान येत आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ देत या प्रज्वल गायकवाडसाठी. यानंतर आमचे गटशिक्षण अधिकारी सन्माननीय शिंगारे साहेब यांच्या शुभ हस्ते यानंतर सन्माननीय गजानन मिराशी यांना विनंती करतो त्यांनी पटकन व्यासपीठावर यायचं आहे. गेले 2 दिवस नव्हे तर आम्हाला केंद्र स्तरावर सुद्धा ज्यांनी सुंदर आणि विस्तीर्ण असं मैदान आणि सुसज्ज मैदान आम्हाला उपलब्ध करून दिले, कोणतीही तमा न बाळगता, असे सन्माननीय गजानन मिराशी यांना विनंती आहे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. मी पुन्हा एकदा शिंगारे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान सोहळा करावा. जरा जोरदार टाळ्या होऊ देत. सन्माननीय मिराशी बंधू सर्व. केंद्र पाटगाव केंद्र प्रमुख सन्माननीय देईबळे सर, आपण या ठिकाणी रंगमंचावरती यायचं आहे. काळे साहेब, आपण या ठिकाणी रंगमंचावरती यायचं आहे. यानंतर सन्माननीय प्रमिला समजिस्कर मॅडम यांना विनंती आहे. प्रमिला समजिस्कर या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं त्या श्रीमती प्रमिला समजिस्कर मॅडम यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. सन्माननीय सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते जरा जोरदार टाळ्या होऊ देत. गेल्या 2 दिवसाच्या या महोत्सवाचे हे पडद्यामागचे कलाकार आहेत. आम्ही जरी आज समोर असलो तरी यांनी सर्व हे महोत्सव यशस्वी करण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. यानंतर सूर्यकांत गुरव, चंद्रकांत कुडकुडकर, अशोक घाडे आणि सविता पेडणेकर या 4घाही जणांनी म्हणजे संपूर्ण टीमनं गेले 2 दिवस आपल्याला सुग्रास असं भोजन दिलेलं आहे. आणि आपण गेले 2 दिवस अतिशय उत्तमरित्या रुचकर जेवण खाल्लं, त्याबद्दल त्यांचे दिलगिरी व्यक्त करणं. यासाठी मी या संपूर्ण टीमला सूर्यकांत गुरव, चंद्रकांत कुडकुडकर, अशोक घाडी आणि श्रीमती सविता पेडणेकर, एक सदस्य आला तरी चालेल या. सन्माननीय आमचे विस्तार अधिकारी श्रीरंग काळे सर यांच्या शुभ हस्ते या भोजन कमिटीचा विशेषतः जोरदार टाळ्या होऊ देत. कारण गेले 2 दिवस आपण आज सुद्धा जिलेबी इतके सुंदर होती, कालची खीर तर अप्रतिमच, अजूनही तो चव आमच्या जिभेवर रेंगाळती आहे. पुन्हा एकदा या संपूर्ण भोजन समितीसाठी जोरदार टाळ्या होऊ देत आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या कोर टीमसाठी. कारण या 4 मुख्य टीम बरोबर बाकी सर्व गावकरी ते येत आहेत ते. या 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 एक मिनिट. पेडणेकर मॅडम या.
वहिनी पलीकडून जातो मी त्याबद्दल. सन्माननीय वसंतजी गुरव, देवस्थान समिती विश्वस्त अध्यक्ष, आम्हाला धार्मिक उत्सव समिती कोंभोर्ले ग्रामीण मुंबई या रंगमंचावर हा भव्य महोत्सव पार पडण्यासाठी मोठा या रंगमंचाचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. जरा जोरदार टाळ्यामध्ये त्या सर्वांसाठी. यानंतर सन्माननीय विराज संदिस्कर आणि आतिफ तांडेल या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं. विराज संदिस्कर आणि आतिफ तांडेल या महोत्सवामध्ये मैदान सपाटीकरण, त्याचबरोबर काल परवाच्या आमच्या ज्या या चषकावर आम्हाला ज्या नेमप्लेट त्यासाठी मेजरमेंट आणि हे सर्व नियोजन कोल्हापूरपासून आणण्यापासून यांचं सहकार्य लाभलेलं आहे. ते विराज संजिस्कर आणि आतिफ तांडेल या ठिकाणी व्यासपीठावर यायचं पटकन. त्याचबरोबर सन्माननीय अमोल ठुकरुल यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचंय. या महोत्सवाच्या मैदानासाठी ग्रास कटरचं काम केलं या अमोल ठुकरुल या सन्माननीय व्यक्तींनी. मी त्यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचंय. अमोल ठुकरुल. यानंतर सन्माननीय पांडुरंग सखाराम गुरव या महोत्सवासाठी अतिशय योग्य आणि बहुमोल असं मार्गदर्शन केल्याबद्दल, सन्माननीय सहाय्य केल्याबद्दल पांडुरंग सखाराम गुरव यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्यानंतर सन्माननीय श्रीराम पांडुरंग गुरव यांनी व्यासपीठावर यायचंय. श्रीराम पांडुरंग गुरव. यानंतर आपल्याला सुंदर असा साऊंड आपल्यापर्यंत गेले 2 दिवस पोहोचतोय. ते आमचे पाळेकर साऊंड सर्व्हिस आणि जयराम पेडणेकर साऊंड सर्व्हिस या दोघांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार आणि सन्मान करत आहोत. आमचे अधिकारी सन्माननीय शिंगारे साहेब यांच्यासोबत जरा जोरदार टाळ्यांमध्ये जयराम पेडणेकर आणि पाळेकर साऊंड सर्व्हिस. त्यानंतर या महोत्सवासाठी ज्यांनी आम्हाला हा महोत्सव सुंदर आणि सुलभ करण्यासाठी रांगोळीचं काम केलंय या मैदानावरती ते आमचे अनिल पाळेकर यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचे. सन्माननीय राजा मोंडे यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचे. यानंतर या कोंभुर्ले गावातील या सर्व वाडीने या भोजन व्यवस्थेचं नियोजन केलं, या महोत्सवाचं नियोजन केलंय, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी त्यांना विनंती करतोय. प्रत्येक वाडीतील अध्यक्ष, देवळवाडी अध्यक्ष यांनी व्यासपीठावर यायचंय. जांभेवाडी अध्यक्ष यांनी व्यासपीठावर यायचे पटकन. तळगाववाडी अध्यक्ष, त्यानंतर वडाची वाडी, घाडीवाडी अध्यक्ष, मिरवलेवाडी अध्यक्ष, तळगाववाडी अध्यक्ष, त्याचबरोबर साखरवाडी अध्यक्ष, कांसेवाडी अध्यक्ष, रतनपेवाडी अध्यक्ष, बागवाडी अध्यक्ष, बौद्धवाडी अध्यक्ष, घाण्याची वाडी अध्यक्ष आणि मालपेवाडी अध्यक्ष या सर्व अध्यक्षांना मान्यवरांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचंय. जांभेवाडी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा शिंगारे साहेब यांना विनंती करतो.
त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य श्रीमती नैना वर्णे यांनी या महोत्सवासाठी बहुमोल अशी देणगी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं या मंडळात या महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सहर्ष आभार मानतो. त्याचबरोबर हा जसा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय, यामध्ये या कुंभुर्ले गावाचं जसं योगदान आहे तसंच योगदान काही वर्षापूर्वी या ठिकाणी शिबिर झालं होतं आणि त्याचे केंद्र मुख्याध्यापक होते. त्यावेळी ते सन्माननीय नरेश वर्णे गुरुजी यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन देत. माजी मुख्याध्यापक आणि याही कार्यक्रमासाठी त्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि शुभेच्छाही दिल्या. काही त्यांच्या वैयक्तिक आणि त्यांच्या शारीरिक अडचणीमुळे त्या ठिकाणी ते उपस्थित राहू शकले नाहीत, तरी सुद्धा आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सन्माननीय देऊळवाडी अध्यक्ष, सन्माननीय बोधवाडी अध्यक्ष यांचा सन्मान केला जातो जोरदार टाळ्यामध्ये. यानंतर देऊळवाडी अध्यक्ष, घाडीवाडी अध्यक्षांनी व्यासपीठावर यायचंय पटकन. या लवकर यायचे जरा. सर्व वाडीच्या अध्यक्षांना विनंती आहे, जरा लवकर आला तर आपण हा कार्यक्रम लवकरात लवकर राहतो, कारण मुलं खूप लांबवर जायचे आहेत. प्रत्येक प्रभागातून आलेली देवगड पासूनची मुलं आहेत. सन्माननीय संजय घोडे यांना विनंती, त्यांनी व्यासपीठावर यायचंय लवकर. मिरवलेवाडी अध्यक्ष या ठिकाणी यांचा सन्मान होतो. जर टाळ्यांचा गजर होऊन द्या आणि म्युझिक सुद्धा चालू राहून द्या. घाडीवाडी अध्यक्ष सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आमच्या महोत्सवाच्या निमित्तानं प्रशासनातर्फे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. बागवाडी अध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. सन्माननीय जयेंद्र चव्हाण सर यांनी आम्हाला ही प्रशस्ती पत्रकं आपल्या संकल्पनेतून दिलेली आहेत. त्यांचं सुद्धा आमच्या या महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तळगाववाडी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान होतो आमच्या शिंगारे साहेब यांच्या शुभ हस्ते. खरोखरच साहेबांना सुद्धा इथलं हे वातावरण भरलेलं दिसतंय आणि अगदी तन्मयतेने आणि आपुलकीने या सर्वांचा सन्मान करतायत. खरोखर साहेब आम्ही धन्य झालो. आपण गेले 2 दिवस या महोत्सवामध्ये अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आणि तुमच्या अधिपत्याखाली हा आम्ही कार्यक्रम यशस्वी करू शकलो, याचं सारं श्रेय आपणाला आणि या संपूर्ण देवगड तालुका कमिटीला जाते. रतामटिंगवाडीच्या अध्यक्षांचं स्वागत झालेलं आहे. सन्मान्य वडाचीवाडी अध्यक्ष यांचं स्वागत. जरा जोरदार टाळ्यांमध्ये. ओके झालं. यानंतर आमच्या साहेबांची विनंती आहे की आता हे सगळे झाले सत्कार समारंभ, पण मुख्य सत्कार समारंभ राहतोय तो प्रशासनातर्फे या प्रभागाचे संपूर्ण फणसगाव प्रभागातर्फे आम्ही सन्मान करू इच्छितो. तो सन्मान असा आहे की या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय प्रियांका संजय ढवळे यांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी शिंगारे साहेब यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या गावचा आपण प्रथम नागरिक म्हणून आपण त्यांचा सन्मान करतोय. जरा जोरदार टाळ्यांमध्ये. सन्माननीय सरपंच गाव कुंभुर्ले, ज्यांच्यामुळे आम्ही हा महोत्सव यशस्वी करण्यामध्ये मोलाचा वाटा होता. त्यानंतर या गावचे उपसरपंच सन्माननीय सादिकजी डोंगरकर
ज्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमचे विस्तार अधिकारी सन्माननीय श्रीरंग काळेश्वर यांना विनंती करतो. आपले शुभ असते सन्माननीय सादिकजी डोंगरकर यांचा सन्मान करावा. जरा जोरदार काळामध्ये या ग्रामपंचायतीचं आम्हाला अनमोल आणि बहुमूल्य असं सहकार्य आज जर तुम्हाला भव्य दिवस महोत्सव पाहायला मिळाला, आयोजक लाभ या सर्वांमध्ये या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. यानंतर आमच्या केंद्रबलाच्या केंद्रप्रमुखा फणसगाव केंद्रबलाच्या केंद्रप्रमुखा सन्माननीय निर्मला संभिस्कर मॅडम आणि आमच्या या केंद्राच्या सर्व सेवा यांच्यासाठी जोरदार टाळवले. आणि यांनी स्वतःहून सांगितलं की यावेळी महोत्सव हा पोंभुर्ल्यातच होणार आणि याचं श्रेय सगळं जात असेल तर संभिस्कर मॅडमना जातं, म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळवले. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा शिंगारे सरांना विनंती करतो. आपले शुभ असतील. जरा जोरदार टाळ्यामध्ये मॅडम यावर्षी मला वाटतं सेवानिवृत्त होत आहेत आणि हा महोत्सव त्यांना द्विगुणित असा सुवर्णक्षण वाटतोय. त्यानंतर या महोत्सवामध्ये ज्यांचं पडद्यामागचे कलाकार म्हणतो आम्ही त्यांना, त्यांची पण सुद्धा संकल्पना होती अशी सन्माननीय दीपक समजिस्कर यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचंय. आपला सुद्धा आमच्या या प्रशासनातर्फे ओके, कारण कालपासून आम्ही जेव्हा पुकारतो तेव्हा ते पाठीच राहतात, पण आज आमच्या विनंतीला मान देऊन आज अगत्य उपस्थित आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा आणि यांचे सन्मान करण्यासाठी मी काळे सरांना विनंती करतो. आपले शुभ असते सन्माननीय दीपक समजिस्कर. प्रायोजक मिळवून देण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि गेले 8 दिवस नव्हे तर ज्यावेळी बीटाच्या स्पर्धा चालू झाल्या होत्या त्यावेळी मिटिंगला सुरुवात झाली होती. कानकून लागली होती की पोंभुर्ल्यात स्पर्धा होणार तालुक्याच्या, आणि त्याचं सर्व नियोजन गेले महिनाभर जे करतायत ते आमचे केंद्रवल पाडगावचे केंद्रप्रमुख, धडाडीचं असे केंद्रप्रमुख म्हटलं जातात ते आमचे दहीपडे सर, लहू दहीपडे सर यांच्यासाठी जोरदार टाळले. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी शिंगारे साहेबांना विनंती करतो. आपले शुभ असते. हॅलो, जोरदार टाळ्या होऊ द्या. नाहीतर साहेब आपल्याला विनंती देणार नाहीत 5 मिनिटाची, त्याच्यामुळे जोरात टाळ्या वाजायचे समोर बसलेले विद्यार्थ्यांनी. धन्यवाद. आणखी एक सन्मान आपला राहून राहतोय तो म्हणजे सन्माननीय संजना संजय गुरव, महिला प्रतिनिधी. या संपूर्ण भोजन व्यवस्थेचा आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करतोय. संजना संजय गुरव उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा शिंगारे सर यांना विनंती करतो आपले शुभ असतील त्यांचा सन्मान करावा. जरा जोरदार टाळ्या. आम्ही संपूर्ण महिलांचा सन्मान म्हणून या ठिकाणी केवळ एक संजना गुरव हे प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. हॅलो, या ठिकाणी समय नृत्य झालेलं आहे पहिलं. त्यासाठी बरं ठीक आहे. ओके ओके. या ठिकाणी गेले 2 दिवस हा महोत्सव याची देही याची डोळा पाहिला ते आमचे सन्माननीय या देवगड तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय शिंगारे साहेब. तत्पूर्वी मी उपसरपंच सन्माननीय
सन्माननीय सादिकजी डोंगरकर उपसरपंच जोरदार टाळ्यामध्ये आपलं मनोगत थोडक्यात मांडतील, आपले विचार मांडतील या महोत्सवाबद्दल. नमस्कार. आजच्या महोत्सवासाठी उपस्थित सन्माननीय गट शिक्षण अधिकारी, त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी, सर्व शाळांचे केंद्र प्रमुख, सरपंच मॅडम, सर्व शिक्षक वर्ग. व्यासपीठ खूप मोठा आहे, त्यामुळे व्यासपीठाचा मान राखून या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र हो, गावातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनी. खरं तर 2 दिवस आणि याच्यापूर्वीचे 2 दिवस केंद्रस्तरीय गावामध्ये खूप चांगलं शैक्षणिक वातावरण तयार झालं आणि याचं श्रेय खरोखरच समजिस्कर कुटुंबीय आणि सर्व शाळातील केंद्रप्रमुख असतील, सर्व अधिकारी असतील शैक्षणिक क्षेत्रातले, त्या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी हे वातावरण पाहायला मिळालं. जसं तुम्ही या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतला, जसं या ठिकाणी पोंभुर्लेवासियांनी या शैक्षणिक वातावरणाचा आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे, असं चित्र आपल्याला ह्या 4 दिवसामध्ये पाहायला मिळालं. खरं तर आज सर्व शिक्षकांनी तळमळीने सहभाग नोंदवला आणि ही स्पर्धा यशस्वी केली. पोंभुर्ले गावातून जे शिक्षक सेवा करून गेले ते सुद्धा शिक्षक या गावाला कधीही विसरलेले नाहीत, हे चित्रही आपल्याला वारंवार आणि प्रत्येक कार्यक्रमात आपल्या गावामध्ये पाहायला मिळतं. असं हे पोंभुर्ले गाव आणि पोंभुर्ले गावाशी एक आलेल्या शिक्षकांचं प्रत्येकाचं मैत्रीचं नातं या ठिकाणी तयार होतं आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असतात. त्यामुळे शिक्षकांचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करेन. खरं तर आपल्या या संस्कृतीमध्ये गुरु परंपरेला फार महत्व आहे आणि आजची पिढी घडवण्याचं काम, पुढची पिढी घडवण्याचं काम शिक्षक वर्ग करत असतात आणि हे सर्व शिक्षक अखंड तालुक्याचे शिक्षक आज पोंभुर्ल्यामध्ये आले, त्यामुळे खरोखरच आमची पोंभुर्ले भूमी पावन झाली असं वाटतं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये. आज बरेचसे चांगले शब्द आज शिक्षकांच्या तोंडून गावाच्या बाबतीत आले आणि त्यासाठी खरोखरच गाववासियांनी खूप चांगली मेहनत घेतली. आज आमच्या गाववासीय माजी विद्यार्थी तरुण मित्रांच्या तोंडून सुद्धा असं आलं की आम्ही पहिल्यांदाच शाळेमध्ये जेवतोय. म्हणजे त्यावेळेला आमच्या काळामध्ये जेवणाची काही सुविधा शाळेमध्ये नव्हती आणि हा योग माजी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुद्धा आला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. खरोखरच मी आयोजकांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि समजिस्कर कुटुंबीय जर म्हणायचं झालं तर आमच्या गावामध्ये कलेचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. आज नाना, यशवंत नाना मॅडमांचे वडील आज आपल्यात नाहीये, पण त्यांनी या गावामध्ये या दशकृषीमध्ये एक कला नेहमी दाखवून दिली. उत्तम हार्मोनियम बनवायचे, त्याचप्रमाणे शेती उपयोगी हत्यारं सुद्धा खूप चांगली बनवायची आणि त्यांची आठवण आयुष्यभर सगळ्यांच्या मनात राहील. आणि ते कुटुंबामध्ये कलेचं माहेरघर अशासाठी म्हणतो की मला वाटतं 2 शिक्षिका होऊन गेल्या. त्यांचा मुलगा दीपक समजिस्कर हे चांगलं तबला वादन करतात आणि खूप चांगले विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी तबला वादनामध्ये घडवलेले आहेत. असंही कुटुंबीय पोंभुर्लेवासियांच्या प्रत्येक कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी असतं आणि त्यांनी दिलेल्या शब्दामुळे आज या ठिकाणी खरोखरच गाववासियांनी चांगली दाद दिली आणि हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडत आहे. खरोखरच मी पोंभुर्लेवासियांचं ग्रामपंचायतीच्या वतीने खूप ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो पोंभुर्लेवासियांना. आणि महिलांनी सुद्धा खूप चांगला पुढाकार घेऊन आजच्या ह्या 2 दिवसाच्या आणि मागील 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये खूप मोठा सहभाग नोंदवला. खरं तर शैक्षणिक बाब ही आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे. ज्या गावामध्ये शैक्षणिक वातावरण चांगलं, त्या गावाची प्रगती नक्कीच चांगली होत असते. आणि ही वातावरण निर्मिती करण्यासाठी आपला सहभाग, आपण एकत्र असणं आणि हा शैक्षणिक
बाबीसाठी आपण एकत्र येणं ही खरी काळाची गरज आहे आणि त्याच्यातूनच शैक्षणिक विकास होऊ शकतो, शैक्षणिक क्रांती घडू शकतं, हे आपल्या समोरचं आजचं हे उदाहरण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व ग्रामस्थांना आणि सर्व शिक्षक प्रेमी, आपले सर्व शिक्षक मित्र या ठिकाणी जे योगदान दिलं आज गावामध्ये, त्यांना खूप मनापासून सर्व शिक्षकांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डोंगरकर साहेब, अतिशय अनमोल मार्गदर्शन आणि चांगलं सहकार्य आम्हाला गेले 2 दिवस तुम्ही दिलात, त्याच्या अगोदरही दिलात. पुनश्च धन्यवाद आणि आम्ही तुमच्या सहकार्याची पुन्हा एकदा अपेक्षा करतो भविष्यामध्ये. त्यानंतर सन्माननीय सोनाली पाटील मॅडम, केंद्र शाळा केंद्र मुख्याध्यापक, पोंभुर्ले नंबर 1. ओके. प्रशासनाच्या वतीनं गेले 2 दिवस हा महोत्सव यशस्वी करण्यामध्ये प्रभाग फणसगावचं मोठं योगदान लावलं. सर्वांचं स्वागत करणं शक्य होत नाहीये कार्यबाहुल्यामुळे, वेळेअभावी. तर मी म्हणतोय की आमच्या पोंभुर्ले नंबर 1 या शाळेचे सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. एक प्रातिनिधिक स्वरूपात पूर्ण फणसगावाचा सन्मान म्हणून या शाळेचा सन्मान आपण करूया आणि मी शिंगारे सरांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते हा सन्मान करावा. केंद्र पोंभुर्ले जवळ सर या, केंद्र या जवळ असतील तर या. भाग शाळांचे सुद्धा यायचे, पोंभुर्ले भाग शाळांचे या. गणेश पाटील सर, गौड सर, हेमंत पाटील सर, सोमवळकर सर या. आता पाटील गवळी या. आता सगळेच या. आता किती राहिले विनंती या. हॅलो, काय सर, गायबाय सर. काय सर, हो असं काय आमचे केंद्राचे उपक्रीडा प्रमुख म्हणून कराडकर सर. पोंभुर्ले केंद्रातील सर्व शिक्षकांनी या ठिकाणी यायचंय. अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता असे पोंभुर्ले केंद्रातील शिक्षक तसेच आमच्या सर्व प्रभागातील शिक्षकांनी केलेलं आहे. सर्व हे काम, परंतु आपण प्रातिनिधिक स्वरूपात या यजमान केंद्राचा सन्मान केलेला आहे. यानंतर आदरणीय गट शिक्षण अधिकारी शिंगारे साहेबांना विनंती करतो की आपण या महोत्सवानिमित्त आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. देवगड तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव आज सांगता समारंभ. या प्रसंगी उपस्थित व्यासपीठावरील माझे सहकारी काळेसाहेब, या गावच्या प्रथम नागरिक, तसेच उपसरपंच डोंगरकर सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर. मुलांची इच्छा नसेल पण फक्त 5 मिनिट थांबा, कारण तुम्हाला उत्सुकता असेल की नाचण्यामध्ये कुणाचा नंबर आला, गायनामध्ये कुणाचा नंबर आला. कारण मैदानी स्पर्धेमध्ये सर्वजण कष्ट करतात पण त्याला किंमत नाही, पण आपल्या या शैक्षणिक क्षेत्रामध्ये समूहगान आणि समूहनृत्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना उत्सुकता असेल. पण 2 दिवस ज्यांनी आपली सेवा केली त्यांचे आभार मानण्यासाठी मी उभा आहे. खरोखरच एक आव्हान होतं की तालुक्याच्या बाहेर स्पर्धा घ्यायच्या आणि कोणतंही विघ्न न येता त्या पार पाडणं. कारण पहिल्यांदाच आपण या तालुक्याच्या बाहेर स्पर्धा घेत होतो आणि त्यामुळे थोडंसं मानसिक ताण होता. पण समजिस्कर मॅडम आणि त्यांचे बंधू आणि दैपळे सर यांनी सांगितलं तुम्ही बिनधास्त राहा, आम्ही स्पर्धा पार पाडतो. खरोखरच अतिशय उत्तम पद्धतीनं या गावातील सर्व पोंभुर्लेवासीय त्याचबरोबर सर्व पदाधिकारी यांनी आपणाला 2 दिवस सहकार्य केलं. याबद्दल मी शिक्षण विभाग, पंचायत समिती देवगड यांच्यातर्फे त्यांचे आभार मानतो. खरोखरच एक क्रीडा महोत्सव म्हणजे 2 दिवस महोत्सव वाटला, कारण मी सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत याचा मनमुरादपणे आनंद घेतलेला आहे. कारण
हा महोत्सव आहे. कामं होतच जातात, वरून बरेच माहिती मागणे किंवा बरेच हे असतात, पण त्याचा ताणतणाव न घेता आजचं काम आपण 2 दिवस फक्त मी ठरवलं होतं की आपण या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीत घालवायचे. खरोखरच 2 दिवस अतिशय उत्तम पद्धतीनं आपले इथं क्रीडा महोत्सव पार पडलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा जे या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत आजचे, त्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपला तालुका स्तरावर विजेता संघ जिल्हा स्तरावर जाईल आणि नक्कीच आपण जिल्हा स्तरावर सुद्धा विजेते होऊन येऊ. आणि सर्व शिक्षकांना सुद्धा अतिशय 2 दिवस उत्तम पद्धतीनं स्पर्धा या पार पाडण्यामध्ये सर्व पंच असतील, सर्व शिक्षक असतील, या प्रभागातील फणसगाव प्रभागातील सर्व शिक्षक, सर्व ग्रामस्थ यांचे परत एकदा आभार मानून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या असेच शुभेच्छा. या तालुक्याच्या स्पर्धांनंतर आता जिल्हास्तरीय स्पर्धासाठी तुम्हा सर्वांना मिळालेले आहेत. जरा जोरदार टाळ्या होऊन देत साहेबांसाठी. आणि आता आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण म्हणजे बक्षीस वितरण. आपण हे समोर जे चषक लागले आहेत ते कोणाकडे जाणार याची उत्सुकता शिगेला पोचलेली असताना या ठिकाणी निकाल माझ्या हाती आलेला आहे. प्रथमतः आपण ज्ञानिमी होणार हा स्पर्धा प्रकार पाहत आहोत. लहान गट ज्ञानिमी होणार उपविजेता संघ आहे प्रभाग शिरगाव, शाळा 86 नंबर 1. जरा जोरदार टाळ्या होऊन देत. मी सन्माननीय शिंगारे साहेब यांना विनंती करतो. एक सत्कार, एक स्पर्धा प्रकारासाठी मान्यवरांना विनंती असेल. मार्गदर्शक शिक्षक यांना विनंती आहे 86 नंबर 1 से. आपण जरा दोघा टाळ्यामध्ये उपविजेता संघ 86 नंबर 1 आणि विजेता संघाने आणि होणार लहान गट प्रभाग पडेल शाळा कुडाळ कसबा. मी संघ व्यवस्थापक आणि स्पर्धक यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचंय. फणसगाव प्रभाग विस्तार अधिकारी सन्माननीय श्रीरंगजी काळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जातोय. ज्ञानिमी होणार लहान गट शाळा कुडाळ कसबा प्रभाग पडेल हा संघ तालुका जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपल्या तालुक्याचं नेतृत्व करणार आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन या दोघांसाठी पुढील वाटचालीची शुभेच्छा मान्यवरांचा आभार. यानंतर ज्ञानिमी होणार मोठा गट उपविजेता आहे प्रभाग मिडगाव, शाळा हिंदोळे नंबर 1. मी संघ व्यवस्थापक आणि स्पर्धक यांना विनंती करतो सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल, बक्षीस वितरण केलं जाईल. हिंदोळे नंबर 1 शाळा जोरदार टाळ्यामध्ये उपविजेता करतोय मोठा गट ज्ञानिमी होणार. आणि विजेता आहे ज्ञानिमी होणार विजेता मोठा गट प्रभाग देवगड, शाळा पावनाई नंबर 1. संघ व्यवस्थापकांनी यायचे पुढे पटकन. जिल्हा स्तरावर प्रतिनिधित्व करणारा हा संघ शाळा पावनाई नंबर 1 प्रभाग देवगड. मी डोंगरकर सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरण करायचं आहे. यानंतर स्पर्धा प्रकार समूहगाव लहान गट उपविजेता ठरतोय प्रभाग. मी सन्मान्य समजेसकर मॅडम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान द्यावा. उपविजेता ठरतोय प्रभाग
देवगड शाळा जामसंडे नंबर 1. जरा जोरदार टाळ्यामध्ये. जामसंडे नंबर 1 संघ व्यवस्थापक सन्माननीय यजमान केंद्र प्रमुख समजिस्कर मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्माननीय यापुढील बक्षीस वितरण जयेंद्र चव्हाण यांना विनंती करतो समोर यायचं आहे. क्रीडा प्रकार समूहगान लहान गट विजेता ठरतोय. एनी गॅस फोटो व्हायचा आहे. प्रज्वल उपविजेता ठरतोय समूहगान. जोरदार टाळ्या होऊन देत. देवगड जामसंडे नंबर 1 आणि विजेता ठरतोय लहान गट समूहगान जयेंद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते यांनी प्रशस्ती पत्रक ही संपूर्ण आपल्याला या ठिकाणी अर्पण केलेली आहेत या महोत्सवासाठी. असे जयेंद्र चव्हाण सर. विजेता ठरतोय प्रभात फणसगाव शाळा केंद्र शाळा मंचे नंबर 1 आणि यांना मार्गदर्शन करणारे सन्माननीय केंद्र प्रमुख चिंतामणी मनी पवार सर आज कार्य लावल्यामुळे काही प्रासंगिक प्रापंचिक अडचणीमुळे येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी अतिशय सुंदर अशी तयारी या विद्यार्थ्यांची आणि हा संघ आपल्या तालुक्याचं जिल्ह्यासाठी नेतृत्व करणार आहे म्हणून मी यांना शुभेच्छा देतो. जोरदार टाळ्यामध्ये सुरेल गायन यानंतर मोठा गट समूहगान उपविजेता संघ आहे. मी सन्माननीय सारंग संघांना विनंती करतो. क्रीडा प्रमुख गेले 2 दिवस क्रीडा प्रमुख म्हणून कार्य पाहिलेले आमचे सारंग सर यांच्या शुभ हस्ते समूहगान मोठा गट उपविजेता ठरतोय प्रभात शिरगाव शाळा तोरसोडा नंबर 1. मी संघ व्यवस्थापक आणि स्पर्धक यांना विनंती करतो या ठिकाणी व्यासपीठावर लगेच जायचंय. आपले सारंग सर यांच्या शुभ हस्ते क्रीडा प्रमुख म्हणून ज्यांनी यशस्वी कामगिरी करून या महोत्सवाचे 4 चांद लावले असे आमचे सारंग सर सैन्य व्यक्तिमत्व. सन्माननीय सचिन जाधव सर यांना विनंती समोर यायचं व्यासपीठावर. सचिन जाधव सर. यानंतर समूहगान मोठा गट विजेता ठरतोय. एनी गेस प्रभात फणसगाव पुन्हा एकदा केंद्र शाळा मंच नंबर 1. ही सचिन जाधव सर एक संगीतकार म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. मग क्रीडा महोत्सवाचं आपलं गीत ऐकलं ते संगीत ज्यांनी केलं शब्दबद्धित केलं होतं ते आमचे सचिन जाधव सर गेल्या अनेक वर्ष या समूह नृत्य समूह गाण्याचं परीक्षण करतायत. हॅलो हॅलो जरा वाढवा. हॅलो 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 ओके बरोबर. यानंतर पुढील स्पर्धा प्रकार आहे समूह नृत्य लहान गट उपविजेता ठरतो प्रभात सन्माननीय सोमनाथ माने सर यांच्या शुभ हस्ते समूह नृत्य लहान गट प्रभात मिडभाव शाळा कुणकेश्वर नंबर 1. जरा जोरदार टाळ्या उपविजेता ठरतोय संघ व्यवस्थापक माने सर यांच्या शुभ हस्ते.
असं चालत राहिलं पाहिजे. अजूनही आपल्याला बक्षीस समोर आहेत. पुन्हा एकदा समूह नृत्य स्पर्धा होतात. समूह नृत्य लहान गट विजेता ठरतोय सन्माननीय अशोक जाधव सर आपले शुभास्ते. समूह नृत्य लहान गट विजेता ठरतोय. एनी गेस प्रभात फणसगाव शाळा संपूर्ण देववाडी पुन्हा एकदा या संपूर्ण देववाडीने जिल्हा स्तरासाठी राखलेलं पोलीस धन्यवाद देतो. अतिशय मनमोहक आणि त्या परीक्षणाला सदस्य असं नृत्य आपल्याला पाहायला मिळालं. सलग 4 वर्ष करायची आपल्याला यजमानासाठी वाचले. जोरदार प्रमाणे या संघ व्यवस्थापकासाठी कोरिओग्राफरसाठी आणि त्या संपूर्ण ग्रामस्थांसाठी आणि शाळेच्या मुख्याध्यापकासाठी मैदान जल्लोष असंच खाली करायचं आहे. मैदान खुलं करायचं. धन्यवाद आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. सन्माननीय सुभाष जोशी केतरकर यांना विनंती आहे आपण समोर यायचं. पुढील स्पर्धा प्रकार आहे समूह नृत्य. उपविजेता करतोय मोठा गट समूह नृत्य. प्रभात पडेल शाळा कसबा वागोटन. जरा जोरदार टाळ्यामध्ये समूह नृत्य मोठा गट उपविजेता ठरतोय प्रभात पडेल शाळा कसबा वागोटन. मी संघ व्यवस्थापक आणि स्पर्धक यांना विनंती करतो संपूर्ण संघ टीम त्या ठिकाणी यायचे. मी सुदाम जोशी सर केंद्र प्रमुख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि हे बक्षीस वितरण केले जाईल. या अधिक उंच अधिक जलद अधिक बलवान हे ब्रीद घेऊन क्रीडा महोत्सवाची सांगता सुद्धा अधिक बलवान झालेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर समूह नृत्य मराठी मॅडम यांना विनंती आपण व्यासपीठावर समोर यायचं. आपल्या शुभ असते समूह नृत्य मोठा गट प्रभाग आहे. एनी गेस प्रभाग आहे फणसगाव शाळा पेंढरी. भांगडा करत यायचं पुढे भांगडा करत. मी मराठी मॅडम यांना विनंती करतो संघ व्यवस्थापकांनी सुद्धा यायचं. उत्साह असावा आनंद असावा जल्लोषी असावा परंतु संयम सुद्धा असावा. हाच खेळ शिकवतो आणि पुन्हा एकदा पेंढरी फणसगाव समूह नृत्य विजेता या आपल्या जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व करणारा पेंढरी फणसगाव संघ कोरिओग्राफर गेली 4 वर्ष. अजून 3 बक्षिसे शिल्लक आहेत. आपल्याला चॅम्पियनशिप द्यायची आहे. अजून कोणीही जाऊ नये विद्यार्थ्यांनी. यातली अजूनही बक्षिसे आपल्याला मिळणार आहेत. सर्व शिक्षकांना विनंती आहे की कोणी जाऊ नये कारण आमचे गट शिक्षण अधिकारी यांची विनंती आहे कोणी भेटल्याशिवाय आणि हा कार्यक्रम संपल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद. हा जल्लोष हाच उत्साह आपण पुढे सुद्धा जिल्हा स्तरावर दाखवून आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करायचं आहे.
या ठिकाणी सर्व शिक्षकांना सूचना आहे, कोणीही मुलं विद्यार्थी जाऊ द्यायचे नाहीये, साहेबांची सूचना आहे. 5 मिनिटांमध्ये आपण हा कार्यक्रम समाप्त करणार आहोत. साहेबांची आपल्याला सूचना आहे की कोणीही जाऊ नका. जनरल चॅम्पियनशिप या ठिकाणी राहिलेली आहे. विजेता आणि उपविजेता मिस्त्री सर. सर्वसाधारण विजेता मुलगे प्रल्हाद फडतळकर पडेल 1946 पडेल प्रभाग पटेल. सर्वसाधारण विजेता प्रभात पडेल. केंद्र प्रमुख आणि सर्व प्रमुख केंद्रातील शिक्षक राघव सर. प्रभागातील शिक्षक सन्माननीय शिंगारे साहेब यांच्या शुभहस्ते सन्माननीय अशोक जाधव सर यांना पुढे. सारंग सर यांनाही विनंती आहे आपल्या सर्वांच्या संयुक्तिक शुभहस्ते. पडेल प्रभागातील शिक्षक यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यायचे सर्व, आणि हे सर्वसाधारण विजेते पद आपण भूषवायचं आहे. जरा जोरदार टाळ्या म्हणजे पुन्हा एकदा या सर्वांसाठी. मागणी सर्वसाधारण विजेता मुलगे प्रभाग पडेल मनपूर्वक अभिनंदन. आपण 46 गुण सर्व सरासरी पाहता. त्यानंतर पुढील सर्वसाधारण विजेता मुली प्रभाग आहेत पुन्हा एकदा पडेल 51. पुन्हा एकदा पडेल प्रभागाला विनंती आहे, आणि सन्माननीय श्रीरंगजी काळेसाहेब यांच्या शुभहस्ते हा सन्मान दिला जाईल. संपूर्ण पडेल टीम. केंद्र प्रमुख सन्मानाने जाधव सर. जरा जोरदार टाळ्या म्हणजे. अभिनंदन पडेल प्रभाग. यानंतर शेवटचं आणि मोठं बक्षीस सर्वसाधारण विजेता जाते. मी सन्माननीय दीपक समजिस्कर, त्याचबरोबर आमचे गट शिक्षण अधिकारी शिंगारे साहेब, काळे साहेब, त्याचबरोबर उपसरपंच आणि सरपंच या सर्वांच्या संयुक्तिक शुभहस्ते हा सन्मान जातोय. प्रभाग पुरस्कार. सर्वांनी या सर या खाली बसा. सगळे खाली बसायचं खाली बसायचं. खाली बसायचं आहे. खाली बसायचं आहे. नंतर नाचायचं आहे आपल्याला, पण अगोदर खाली बसा. प्रभागातील खाली बसा. सर्वांनी बसा. सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी असतील. दुसरा एक फोटो घेऊया. थोडं थांबा. केंद्रीचे अध्यक्ष थोडं थांबा. आपण दुसरा एक फोटो घेऊया. चला प्रज्वल थोडं मॅडम जा पुढे. मॅडम पुढे जा पुढे. इथे येतो पुढे जा. बेटा खाली बसतो. खाली बस. खाली बस. एक मिनिट जरा आवाज खाली बसा. ए बेटा खाली बस. खाली बस. असं खाली बसा. असं खाली बसा. असं खाली बसा. बस खाली. हे ब्रीद घेऊन गेले अनेक वर्ष हा क्रीडा महोत्सव आणि अनेक स्पर्धक तयार करतो. यातले काही स्पर्धक उद्या जिल्ह्यात नव्हे तर राज्य स्तरावर सुद्धा खेळतील असा हा संकल्प वैभव शिक्षकांवर यायचं आहे. जर आपण जरा महोत्सवाच्या आपण काही मुलं थोडीशी बाहेर या. हा बाकीचे मुलं खाली जा. फक्त एक टीम वर राहील. जो समूह नृत्यामध्ये आहे त्या टीमनं वर राहायचे. बाकीची मुलं खाली जा प्लीज. आपल्याला विनंती आहे. जा हळू जा. इथे थांबा. जाऊ नका म्हणजे इथेच थांबा. हा आपले शिक्षक बांधव आणि ग्रामस्थ आहेत. आपण या ठिकाणी रंगमंचावरती यायचं आहे. या वैभव वाडे असतील, बाकीचे आपले अध्यक्ष असतील. या ठिकाणी आनंद खेळायचा आहे. सर्व विभागातील शिक्षक बांधव ज्यांची शिक्षण कोणत्या पद्धतीनं सर्वांना मदत सचिन पवार सर.
हॅलो, हे बघा, ज्यांचा फोटो झालाय कृपया थोडस बाजूला व्हा. आता नवीन आले, त्यांचा या ठिकाणी फोटो होणार आहे. हा, खाली बसा, खाली बसा. सर येतोय ना? प्रज्वल 2-3 फोटो घे, पण होऊ दे सावकाश. खाली या सर. समोर ज्यांचा आहे ना त्यांचा फोटो खास निघते, त्याच्यामुळे पुढे या. हा, कराडकर सर, कराडकर सर, सॉरी. हा, आता ज्यांचा फोटो झाला त्यांनी कृपया स्वतःला बाजूला व्हायचं आणि बाकीच्यांचे फोटो घेऊन येतो. लेडीजचा एकाही फोटो आला नाही म्हणतात, फक्त लेडीज थांबा आणि त्यांचा फोटो होईल. या ठिकाणी पहिल्याचं समूह नृत्य झालं होतं आपल्या गटामध्ये. मला वाटतं ते शिरगाव प्रभागाचं असावं कदाचित पहिलं समूह नृत्य. यासाठी पांडुरंग वाडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं होतं. ते शिरगाव प्रभागाचं बापू कराड यांच्याकडे आम्ही सुपूर्द करत आहोत. जरा जोरदार टाळ्या देत. समय नृत्यासाठी ते आपण त्या ठिकाणी पांडुरंग वाडेकर यांच्याकडून ते आपल्याला प्रदान करण्यात आलं होतं. अवश्य आपण ते सुपूर्द कराल. आणि शेवटचं समारोप मी मान्यवरांना विनंती करतो, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत शेवटचं म्हणजे आभार प्रदर्शन आपण आता लगेचच करत आहोत या महोत्सवासाठी. हो, या महोत्सवासाठी उपस्थित असलेले सन्माननीय देवगड तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय मुकुंदजी शिरवारे साहेब, त्याचबरोबर विस्तार अधिकारी सन्माननीय श्रीरंग काळे साहेब, त्याचबरोबर तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख, त्याचबरोबर सर्व शिक्षक संघटना अध्यक्ष सचिव, त्याचबरोबर या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती केंद्र कोंढोले सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष, त्याचबरोबर तंटामुक्ती अध्यक्ष किशोर कांबळे, पोलीस पाटील राखी मोंडे मॅडम, जागा मालक गजानन मिराशी, कमलाकर मिराशी, त्याचबरोबर या कोंढोले गावातील सर्व वाड्यांचे अध्यक्ष, त्याचबरोबर दीपक संजीसकर आणि तुम्ही सर्व शिक्षक वृंद, त्याचबरोबर कोरिओग्राफर, साऊंड सर्व्हिस, भोजन व्यवस्था आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्र, फोटोग्राफर या सर्वांचे आणि या रंगमंचाचे, त्याचबरोबर या स्थानेश्वराचरणी नतमस्तक होऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं या सर्वांच्या वतीनं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय कोंढोले. धन्यवाद गणेश मैत्री सर, आपण या ठिकाणी छान अशा प्रकारचं सूत्रसंचलन केला. मेरे रंग दसंदे चला. सर्व विद्यार्थी असतील प्रभाग फणसगावमधील, त्या दिवशी बरेच जणांनी नंतर आमचा नाच बघितल्यानंतर त्यांनी म्हटलं की आम्हाला नाचायला मिळालं नाहीये, डान्स करण्यासाठी मिळालं नाहीये. तरी आज परत संधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आपले गट शिक्षणाधिकारी महोदय यांनी दिलेली आहे. साहेब आहे ना आम्हाला अनुमती? ओके साहेब. आणि आपले विस्तार अधिकारी काळे साहेब पण या ठिकाणी आहेत. सर्व विद्यार्थी असतील तिकडे या, तुम्ही विद्यार्थी या, सर्व विद्यार्थ्यांनी. मॅडम त्यांना बोलवा.